नवी मुंबई महानगरपालिका विभागातील अनेक प्रश्न सिडको असेल, MIDC असेल, नवी मुंबई महानगरपालिका अशा या त्रिकोणामध्ये बरेचसे विषय पेंडिंग आहेत. काही अल्प उत्पन्न, अति अल्प उत्पन्न ज्या काही सिडकोच्या सोसायटी आहेत त्यांची जी काही कामं आहेत ती काही पेंडिंग आहेत. काही ठिकाणी रहदारीची समस्या आहे, काही ठिकाणी अंतर्गत बायपासचा रस्ता आहे, काही ठिकाणी नाल्यांचा विषय आहे, काही ठिकाणी शाळा तयार झालेल्या आहेत पण सुरू नाही झालेल्या आहेत. असे कामगारांचे काही विषय आहेत, परिवहन कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत. असे बरेचसे प्रश्न पेंडिंग होते. त्या संदर्भात उकल काढण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आज आमची चर्चा झालेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे त्याला चालना दिली. विजय चौगुले साहेबांनी आत्ताच एक मागणी केलेली आहे की शिवाजी चौकामध्ये शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा पुतळा उभारणे हे सुद्धा आम्ही पत्र असताना दिलेलं. असे बरेचसे जे काही पेंडिंग विषय होते नगरसेवकांना जरी आता ते माझे असतील तरी त्या विभागात ती लोक काम करत असतात, त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी काम करत असतात. दैनंदिन ज्या काही समस्या भेडसावतात त्याविषयी त्यांच्याशी आज चर्चा केली गेली. पुनर्विकासाचा जो काही मोठा प्रश्न या ठिकाणी आणि त्याला मोठी चालना या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे एक खिडकी योजना चालू करणं, त्यासाठी परमिशन करता काही ठिकाणी धोकादायक इमारती, एक लोकांचा असा संशय आहे की काही विकासकांच्या नादाला लागून महानगरपालिकेचे अधिकारी त्या सोसायट्या राहण्यायोग्य आहेत तरी विकासासाठी त्या धोकादायक म्हणून डिक्लेअर करत आहेत. त्यांचे जे काही विषय असतील अशा संदर्भात अशा बरेचसे जवळजवळ 100 ते 150 विषयासंदर्भात आज आयुक्तांशी आमची बैठक झाली. माननीय नाहटा साहेब आणि चौगुले साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. साधक बाधक चर्चा होऊन बऱ्याचशा विषयांवरती निर्णय घेण्यात आला आणि काही विषय जे पेंडिंग असतील त्या संदर्भात पण लवकरात लवकर कार्यवाही होईल अशा पद्धतीने आजचं कामकाज झालं. पुनर्विकासाला मिळणारा FSI आणि असं असलं की सगळीकडे नवी मुंबईत सगळीकडे हे विषय असतात, परंतु उगाचच जर बिल्डिंग जर सुस्थितीत असेल आणि लोकांची जर त्याला आहे त्या बिल्डिंगमध्ये राहण्याची तयारी असेल तर कुणालाही जबरदस्ती करून घराच्या बाहेर काढता येणार नाही. पावसाळ्यामध्ये जर आपण ती बिल्डिंग धोकादायक ठरवली आणि पावसाळ्यात जर धोकादायक नसेल आणि तिला जर कोणाला हाताशी धरून अधिकाऱ्यांना जर ती धोकादायक ठरवली आणि लोकांना बाहेर काढलं तर मानवतेच्या दृष्टीने चुकीचं आहे, तो अन्याय आहे. या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत की तुम्ही तुमचे स्ट्रक्चरल इंजिनियर त्या ठिकाणी पाठवा, तुम्ही त्याची तपासणी करा की नक्की ही बिल्डिंग धोकादायक आहे का, नाहीतर त्या लोकांवर पावसाळ्यामध्ये अन्याय होईल आणि त्यांनी तो तसा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे.